श्रीराम. चैत्र नवरात्रीनिमित्त सुरू केलेल्या श्री रामचरित्र कथेचा आजचा 19वा भाग. थोड्या वेळाने सीता अग्नीतून बाहेर आली. तिच्या डोक्यात ताजे फुलांची वेणी जशीच्या तशी होती. तिच्या ठिकाणी पूर्वीपेक्षाही अप्रतिम तेज दिसू लागले. यावेळी देवांना पण सीता पवित्र असल्याची पूर्ण खात्री झाली. सीतेने रामास वंदन केले. तोच सर्वांनी सीतेवर पुष्पवृष्टी करून सीतेचा जय जयकार केला. त्यानंतर सर्व देव रामाची स्तुती करून स्वस्थानी गेले. राम म्हणाला, विभीषणा, आता आम्हाला निरोप दे. तोच विभीषणाने पुष्पक विमान आणविले आणि अत्यंत जड अंतःकरणाने रामाला निरोप दिला. राम सीतेसह विमानात बसले. लक्ष्मण व मारुती इतर वानर सेनेसह विमानात चढले. विभीषणाचा उदासीन चेहरा पाहून रामाने त्यास आपल्याबरोबर येण्यास सांगितले. त्यावर अयोध्येच्या मार्गाने विमान जाऊ लागले. वाटेत राम, सीते, हा पहा समुद्र. येथे कपींना येण्यासाठी नळाच्या हस्ते सेतुबंधन झाले. ते पहा पंपा सरोवर. त्याच्या काठीच मारुतीची प्रथम भेट झाली. हा पहा ऋष्यमुख पर्वत. तू येथे दागिन्यांचे गाठोडे टाकले होतेस. तो पहा भला मोठा वटवृक्ष. त्याच्या छायेत मातंग ऋषींचे वासस्थान आहे. त्या पिंपळा शेजारी जी पर्णकुटी दिसते ती मातंग ऋषींच्या चरणाश्रित एका बिल्लिनीची होय. तुझ्या शोधार्थ आम्ही उभयता चाललो असता तिने आम्हाला गोड गोड बोरे खावयास दिली. अशा प्रकारे रामाने सीतेला वाटेवरील मुख्य स्थळांची माहिती करून दिली. तसेच काही घडलेल्या गोष्टी पण सांगितल्या. इतक्यात अगस्ती मुनींच्या आश्रमानजीक आपले विमान आले. तेव्हा राम सीतेला म्हणाला, आपल्याला कदाचित अगस्तींच्या आश्रमात जावे लागेल. मुनींची पत्नी जी लोपामुद्रा, ती व इतर ऋषीपत्नी तुझ्याजवळ अयोध्येहून निघाल्यापासून या 14 वर्षात काय काय अनुभव आला असे विचारतील, तेव्हा तू त्यांना सर्व सांग. इतक्यात अगस्ती मुनी समोर आले. राम विमानातून उतरला. तोच अगस्तींनी रामास प्रेमालिंगन दिले. रामानेही त्यांना साष्टांग नमस्कार घातला. लोपामुद्रेने सीतेचे स्वागत केले व सीतेने तिला वंदन केले. आश्रमात प्रवेश केल्यावर अगस्तींनी रामलक्ष्मणांचा आणि लोपामुद्रादी ऋषीपत्न्यांनी सीतेचा उत्तम प्रकारे आदर सत्कार केला. बोलता बोलता रामाने अगस्तींना, मी सीताशुद्धीला जाते वेळी लक्ष्मणासह आपल्या आश्रमात येऊ लागलो असता आपण आपल्या शिष्यांकरवी मला परत येते वेळी येण्यास निरोप पाठविला आणि यावेळी आपण होऊन माझ्या समोर आलात, याचे कारण काय असा प्रश्न केला. त्यावेळी सीतेच्या वियोगाने तुझे चित्त उद्विग्न झालेले होते, आता समाधान पावलेले आहे असे अगस्तींनी रामाला उत्तर दिले. राम, सीता, लक्ष्मण विमानात बसले. इतक्यात रामाला 14 वर्षे 14 दिवस मी तुझ्या येण्याची वाट पाहीन, नाही आलास तर अग्निकाष्ट भक्षण करीन या भरतवचनाची आठवण झाली. त्या क्षणी त्याने आपण येत असल्याची वर्दी देण्याकरता पुढे मारुती रायास नंदीग्रामात पाठविले. त्या समयी भरत अग्निकुंड पेटवून त्यात उडी घेण्यास तयार झाला होता. तोच मारुतीने, भरता थांब थांब, राम येत आहे असे म्हटले आणि भरताला भेटून त्याचे समाधान केले. त्यावर तो अयोध्यावासी जनांना शुभवार्ता कळविण्यास पुढे चालला आणि पुष्पक विमान नंदीग्रामी थांबवून रामाने भरताला विमानात बसवून घेतले. अयोध्येला विमान पोहोचल्यावर राम, सीता, लक्ष्मण यांना पाहून अयोध्यावासी जनांच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंचे पूर लोटले. विमानातून खाली उतरल्याबरोबर रामाने प्रथम वसिष्ठ गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले. त्यावर कौसल्यादी मातांना वंदन केले. राम आल्याची वार्ता समजल्यावर नगरवासी जन आनंद सागरात बुडून गेले. पुढे शुभमुहूर्त पाहून वसिष्ठांनी रामाला राज्याभिषेक केला. त्या समयी श्रीरामाने वानरसेनेला बहुमौल्यवान वस्त्रालंकारांचा आहेर केला. फक्त मारुतीला मात्र काहीच दिले नाही. ते पाहून सीतेला फार वाईट वाटले. सीता म्हणाली, वानरांपैकी अधिक श्रम मारुतीने केले असून त्याला आपण काहीच कसे नाही दिले. राम म्हणाला, जानकी, अशा नश्वर वस्तूविषयी मारुती निरीच्छ आहे, करिता मुद्दाम मी त्यास देण्याचे टाळले. तरी आपल्यासाठी मारुतीने पुष्कळ कष्ट सोसले या विचारात मग्न असलेल्या सीतेने रामाला न कळत आपल्या गळ्यातील नवरत्नांचा हार मारुतीला दिला. त्या क्षणी त्याच्या स्वभावाला अनुसरून मारुतीने उड्डाण केले आणि झाडावर जाऊन बसला आणि त्याने हारातील एक एक रत्न दाताने फोडले आणि त्यात माझा राम नाही असे म्हणून फेकून दिले. अशा प्रकारे प्रत्येक रत्न फोडून फोडून फेकून देत असताना पाहून सर्व अंगद नळ नीळादी मारुतीजवळ जाऊन म्हणाले, अरे बहुमौल्यवान रत्ने कडाकड फोडून तुकडे करून टाकलीस.
तुला नको होती. असा असा कसा काय तू? सीतामाईने अत्यंत प्रेमाने दिलेली वस्तू ती जतन करून ठेवावी की अशा तऱ्हेने तिचा तिरस्कार करावा? काय मारुते, ही बहुमूल्यवान रत्ने फोडताना तुला काहीच कसे नाही वाटले? तेव्हा मारुती म्हणाला, ज्या वस्तूत राम नाही ती वस्तू मला आवडत नाही. या देहात जर राम नाही तर एक क्षण सुद्धा मी देह ठेवणार नाही. या देहावर मी प्रेम का करतो याचे कारण हे पहा. असे म्हणून त्याने आपल्या दोन्ही हातांच्या पंजाने आपले हृदय फाडले. तोच वानरांना त्यात सीतेसह राम दिसला. जेणेकरून वानराधिकांचा भ्रम नाहीसा होऊन त्यांनी मारुतीची प्रशंसा केली. अयोध्येत विभीषण सुग्रीवादी वानरांनी 8 दिवस रामसहवासाचे सुख भोगले. त्यावर ते श्रीरामाचा निरोप घेऊन आपापल्या स्थानी गेले. सुग्रीव आणि विभीषण यांचे पाय मात्र अगदीच उचलेनात. ते श्रीरामास हात जोडून म्हणाले, रामचंद्रा, आम्ही तुझ्या उपकारांचे किती वर्णन करावे तितके थोडेच. श्रीरामा, जन्मोजन्मी आम्हाला तुझा विसर पडू नये असे कर. रामा, तुझे अमृताहून गोड बोल यापुढे आम्हाला कधी ऐकावयास मिळतील? तोच त्यांना रडू कोसळले व ते स्फुंदून सुंदून रडू लागले. तेव्हा राम म्हणाला, सुग्रीवा, विभीषणा, तुमच्या हृदयात मी निरंतर वसत आहे. तुम्ही तिळ मात्र ही खेद न करता स्वस्थानी परतावे. त्यावर रामाचा निरोप घेऊन ते उभयता जड अंतःकरणाने घरी परतले. फक्त निष्काम भक्त मारुती रायाला मात्र चरणापाशी कायमचे स्थान मिळाले. अयोध्येतील प्रजाजन राजा रामचंद्र प्रभूच्या सहवासातील दुर्लभ, अमोलिक व अवर्णनीय असा आनंद लुटण्याचे भाग्य आपणास लाभले म्हणून स्वतःला धन्य मानू लागले. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम.